श्रोते हो, आता ऐकणार आहोत परिसर हा कार्यक्रम. लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोते हो, कैऱ्या खाऊन खोकल्याला आमंत्रण नको म्हणून लहान मुलांना आपण कितीही दूर ठेवलं तरी आंब्यापर्यंत पोरं सहज पोहोचतातच. जेवताना आंब्याच्या फोडींना हळद मीठ लावून जेवणाची लज्जत वाढवली जाते. वर्ष अखेरीच्या महिन्यात सुद्धा काही स्थानिक बाजारात आणि काही ठिकाणी मॉलमध्ये डझनावर वजनावर शेकड्यावर आंबे मिळू लागलेले दिसतात. कैऱ्यांची खिसून चटणी करणं लोणचं करणं असे प्रकार सर्वत्र दिसतात. पिकलेल्या आंब्यांच्या फोडी करून खाणं ही जरा सुसंस्कृत पद्धत, पण आंब्याचा चीक काढून थोडा पिळून घेतल्यावर असा आंबा चोखून खाण्याची मजा हे सर्वजण घेतात. मुरांबा लोणची आंबा पोळी गुळांबा आंबा वड्या पन्ह आंबा बर्फी मँगो लस्सी आणि आमचूर असे अनेक प्रकार लोकांनी शोधले आणि ते प्रसारित केलेत. आंब्यावर प्रक्रिया करून आजकाल आम्रखंड बनवतात आणि आंब्याचा रस काढून प्रिझर्व्हेटिव्ह वापरून बाटलीतून डब्यातून शीतपेयाच्या रूपानं आंबा आता आपल्याला कधीही मिळायला लागलाय. पण घरात केलेल्या आमरसाची सर मात्र त्याला येत नाही असं सर्वसामान्य खवय्यांचं मत आहे. सिक्कीमात आंब्याच्या मोहराची भाजी करतात, तर फिलिपाईन्स आणि जावा प्रदेशात कोवळ्या पानांची भाजी करतात. या दोन्ही भाज्या रुचकर लागतात. जगात आंब्याच्या उत्पादनात भारत अग्रेसर आहे. सुमारे 36% उत्पादन हे भारतात होतं. आंबा हे भारतभर येणारं फळ आहे. फक्त हिमालयाच्या परिसरात आणि जम्मू काश्मीरात आंबा येत नाही. आंब्याच्या सालीत टॅनिन असतं, ते कातडी कमावण्यासाठी वापरतात. त्याला पिवळसर नारंगी रंग कॅरोटेनॉइडमुळे येतो. बीटा कॅरोटीन अल्फा कॅरोटीन ल्युटीन पॉलिफेनॉल्स गॅलिक ऍसिड मॅन्जोफेरिन या रसायनाबरोबर आंब्यात अ ब ई आणि क ही जीवनसत्व असतात. तर कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम मँगॅनीज फॉस्फरस पोटॅशियम सोडियम जस्त ही मूलद्रव्य कमी प्रमाणात आढळतात. आंब्याला त्याचा स्वाद आणि खास सुगंध मिळते ते त्यातल्या फ्युरेनोल्स टर्पिन लॅक्टॉन्स यासारख्या सेंद्रिय इस्टर्स या रसायनांमुळे. भारतात रायवळ आंब्याच्या अनेक जाती आहेत, मात्र याला बाजारपेठा मर्यादित आहेत. आंब्यामधील अशी जैवविविधता पूर्वजांनी देवराई गायरान आपापल्या शेतात पडजमिनीवर जपून ठेवली आहे. बिहारमध्ये जर्दाळू राजापुरी गुलाबखस जमादार या नावानं काही आंब्याच्या जाती प्रसिद्ध आहेत. पश्चिम बंगालचा फजला हिमसागर गुलगुलू हे छोटे आंबेही आढळतात. खेड्यात आजही प्रसिद्ध असणारी दुसरी जात म्हणजे राघू आंबा. खोबरी आंब्याचं एखादं झाड अख्ख्या गावाला माहीत असतं. मात्र एकदा खाल्ल्यावर न विसरणारी चव असणारा एक आंब्याचा प्रकार म्हणजे शेपू आंबा. याची चव शेपूच्या भाजीसारखीच असते. पिकलेला खाल्ला तरी शेपूची ढेकर येणार. बेल्या नामक एक स्थानिक आंबा असा आहे की जो सुकल्यावर पाण्यात घातला की पुन्हा त्याला टवटवी येते. आंब्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आंबे पिकवणाऱ्या आणि वाढवणाऱ्या बळीराजाला आंबे खाताना आपण आता थोडे धन्यवाद देऊया, कारण हा आंबा आणि त्याचा मधुर आमरस त्यांनीच तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आपण ऐकत होता. लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं.